नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आतापर्यंत वैभव घरात होता आणि सर्व मजा सुरू होती आमची. तोपर्यंत शूट नाही करू शकले आणि निघाल्यानंतर मग आठवण आली की अरे मी शूटच नाही घेतलं. कारण आम्ही जेव्हा एकत्र भेटतो ना त्यावेळेला आमची मजा मस्ती हे ते सुरू असतं, त्याच्यामुळे लक्षातच नाही राहत की अरे शूट घ्यायचं आहे म्हणून. आता आम्ही निघालेलो तर ॲक्च्युली पाणीपुरी खायला, म्हणजे काहीतरी बनवू का म्हटलं त्याला घरी, तर नाही बोलला. म्हणजे शेवटपर्यंत नाही 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 आता तेच सुरू होतं. ॲक्च्युली हे सर्व दुपारीच आले होते. मी जेव्हा जागृतीच्या हळदीवरून आली ना त्याच वेळेला आले होते घरी. पण तेव्हाही माझ्या लक्षात नाही आलं की मी शूट करेल काहीतरी. आणि आम्ही मस्त कॉफी वगैरे इथे सर्व घेतली. वैभव उद्याला जाणार आहे, म्हणजे उद्याला तो अकोल्याला जाणार आणि परवाला तो पुण्याला निघणार जाण्यासाठी, कारण भरपूर दिवस झाले इकडेच होता. आणि हो, सुयोग, त्याची बहीण आणि वैभव असे तिघंजण आले होते हे. तर मस्त गप्पा गोष्टी झाल्या, सर्व झालं. आता म्हटलं काहीतरी बनवू का खायला, तर म्हणे नाही काही बनवायची गरज नाही. म्हटलं चला आता आपण मग बाहेर पाणीपुरी खायला जाऊ. मग तेच आता पाणीपुरी खायला निघालेला आहोत आम्ही. आणि त्याला मला ड्राईव्ह पण दाखवायची होती माझी. तुम्हाला आठवत असेल इंडियन मॉम कांचनवरती जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर वैभवनी मागे मला गाडी शिकवली होती. तर पण काही दिवस म्हणजे जेव्हा तो इथे होता तेव्हा काही दिवस मी काढली गाडी आणि नंतर मग प्रॅक्टिसच नाही झाली माझी, म्हणजे बाहेर काढणंच नव्हती होत. तर त्याच्यामुळे मग राहून गेलो होतं ते. नंतर मग मध्ये खूप गॅप आला. त्याच्यानंतर मग आत्ता शिकली मी, म्हणजे आता तर मला येतेच, म्हणजे चांगलीच येते असं समजा. परफेक्ट नाही म्हणू शकत मी, पण मी चालवते, चांगली चालवते असं म्हणू शकते. परफेक्ट कोणीच नाही म्हणू शकत एवढ्या लवकर मला. तर पण अशा एकदम जास्त चुका होत नाही, थोड्याफार होतात तर त्या मी स्वतः करून घेते कवर असं म्हणून. तर आता म्हटलं चला वैभवला ड्रायव्हिंग पण दाखवते माझी, की मी ड्राईव्ह कशी करते म्हणून. म्हणजे कसं सर्वात आधीचा गुरु तोच होता ना माझा, म्हणजे यांनी आधी शिकवली होती, नंतर त्याने शिकवली ना, म्हणून म्हटलं की एकदा त्याला दाखवून देते की कशी चालवते म्हणून. पाणीपुरी खायला गेल्यानंतर शूट नाही करू शकली. तिकडनं आल्यानंतर त्यांनी पाससुद्धा केलं मला, म्हणजे मायनर चुका होत्या पण त्यांनी पास केलं. हे पाणीपुरी जास्त झाली म्हणे. चला मग भेटू परत लवकरच. चला. ए हो हो बरं, चला बाय, मग बाय, भेटू. हां चला. हां बाय बाय. आम्ही निघालेलो आहोत आता सासरी जाण्यासाठी. ॲक्च्युली घरी थोडं काम होतं आणि दादांनी यांना फोन केला, तर म्हणत ये तू, म्हणजे वेळ असेल तर. मग त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आता. बस गेलो की तुम्हाला सांगते. आणि आता परत सासरी जाताना यांचे इन्स्ट्रक्शन्स आणि हे ते सर्व ऐकावं लागणार आहे मला परत. पण आता नाही, आता एवढं जास्त नाही होणार, कारण आता मला सवय झालेली आहे चालवायची, है ना. मस्त चलते. हां, आता काही टेन्शन नाही आहे, एवढं जास्त होणार नाही आता आधीसारखं. चला चला या. तुझं आहे ना हे? हा स्टँड माझा इथे नाही रे, माझा आहे ना. मागच्या वेळेस गेलो हां आपण गावाकडं, हां. तेव्हा आणि आता जो चाललो त्याच्यामध्ये भरपूर फरक झाला चालवण्यामध्ये. म्हणजे इम्प्रूव्हमेंट खूप आहे. इम्प्रुव्हमेंट खूप आहे तुझी. हां आणि ज्या तुला गोष्टी कळत नव्हत्या हां. आता कळते की आपण कुठं ब्रेक अरे मारायचा. आता काय झालं की आता मी खूपदा असे स्वतःहून गाडी घेऊन गेलेली आहे ना, हा, म्हणजे तुम्हाला न सांगता. म्हणजे सांगता नाही, तुम्ही न असताना ना, हा, तर हा. त्याच्यामुळे मग म्हणजे असं माही सोबत किंवा मग तुम्ही सोबत नाही जेव्हा काही आहे. सामान किंवा काही हां, आणायचं काही असेल, आणायचं आहे, जिम जायचं हा, असेल, तर असं म्हणून मग जेव्हाही घेऊन गेलेली आहे, हा. तर त्याच्यामुळे ना रोजचं काहीतरी वेगळं शिकायला मिळते की आपण इथे चुकी केली, ही चुकी नाही करायला पाहिजे होती. आता सांगितल्याने काय होते की ती चुकी लक्षात नाही राहत. हा लक्षात नाही राहत. ती चुकी आपण परत परत करतो, पण तीच चुकी आपण अनुभवली ना तर ती आपण परत करत नाही कधीच. आज पण तू जास्त लांब गेली होती त्याच्यामुळे तुला चांगला अनुभव हा, आहे. आजही मी गेली होती, हायवेवर गेली होती हा तू आज. हायवेवर गेली ते, म्हणजे तर त्याच्याने जास्त चांगला अनुभव आला. काही दिवस काय करायचं, जिथपर्यंत तुला फुल कॉन्फिडन्स येत नाही हा, स्पीड कमी करायची, लो गिअर मध्ये चालवायची. आता जास्त वाटत आहे का? नाही बरोबर आहे आता, कारण की हा, रस्ता मोकळा आहे. मोकळा आहे तर म्हणून. हा. बाकी तर मी म्हणजे रस्ता मोकळा होता आतमध्ये, तर सिटीच्या आतमध्ये सेकंड गिअरवर चालत. हा, आधीपेक्षा चांगलं आहे झालं. नाहीतर मी आतापर्यंत तुला बोलणं सुरू केलं असतं.
चांगली चालवली तर मीच तुला स्वतःहून काही म्हणणार नाही. हा, ते चांगलं. पेट्रोल पंपावर पोचलो आता पेट्रोल भरत आहोत आम्ही भातकुलीला पोचलो आहे सध्या आता सोमवारच आहे हा पेट्रोल टाकलं आता गाडीमध्ये आता आम्ही निघत आहे डोअर खोलला. पप्पा रोमॅन्टिक झाले. माझ्यासाठी डोअर खोललं पप्पाने. शिवा तू माझी वाट बघत होता का? आमची वाट बघत होता का तू? माझी रे काय खात आहे? काय खात आहे तू? पेढा मला कशासाठी? अच्छा, चांगला पडला काय चला पोहोचलो आम्ही आता घरी. शिवा वाटच बघत होता वाटतं. बाहेरच होता शिवाय ना. बस जेवण झालं काय? जेवण झालं? अच्छा. अरे देवा. अरे बापरे. थकली मी. संत्र कोणी आणले? हा? अच्छा. हा हो आज गेली होती ना. ते आज लग्न त्या माझ्या मामाच्या मुलीचं. हा जागृती लहान मामाच्या मुलीचं. आज तिथे हळद होती. उद्या शादी. उद्या लग्न आहे. काय बनवलं? चिंडीची भाजी आणि मसाल्याचा भात. मसाला भात बनवलेला आहे आजचा मेनू असतो. आम्हाला भूक नाहीये. जेवण झालेलं आहे आमचं आधीच. जेवण नाही झालेलं आहे, खाणं झालेलं आहे. काय करते पप्पा? ते बेड लावणार आहे. नाही मी दवाखान्यात गेला तर उद्या हे आपलं तिकडे तसं हे चालले वानखडी घेऊन चालले म्हणे चलता काय? चलता का? उद्या जाऊ ना मग आपण. हे येणारच नाहीये. हे येणार नाहीये. उद्या असं जाऊ आपण. आयडिया दिली ना इथून हे आणून ठेवलं ना असं मग मी डोक्यात प्लॅन नव्हतं की कोणतं कुठे लावा यासाठी म्हणतो. काय म्हटलं? लग्न सोडलं. बस ना हाडके. ॲक्च्युली इथे बेड लावायचा राहिलेला होता तर तो बेड हे लावून देत आहे कारण यांनाच माहिती आहे की कोणते नट कोणत्या याच्यामध्ये फिट करायचे आहे म्हणून. तर बेडसुद्धा लावून देतो आहे. हो कारण आतापर्यंत इथे कापूस होता पूर्ण. तुम्ही बघितलेलं आधी की घर कसं भरलेलं होतं पूर्ण कापसानी आणि तूर होती काय माहिती काय होतं तर सर्व गोष्टींनी. तर त्याच्यामुळे आतापर्यंत काहीच लावू शकले नाही सामान आणि पूर्ण हे भरलेलं होतं त्याच्याने थोडी पण जागा नव्हती. तर पूर्ण खोललेला तसाच ठेवून दिलेला होता. तर हा ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते. खूप जण तुम्ही विचारत होते ना की आधीचं तुम्ही फर्निचर काय केलं ताई, तर मी आता सांगते की काय केलं म्हणून. बेड तर इकडे पाठवला होता, गादी इकडे पाठवली होती घरी म्हणजे भातकुलीला माझ्या सासरे. गादी आणि बेड सासरी पाठवला आणि वॉर्डरोब आणि ड्रेसिंग टेबल हा तिकडे आईकडे पाठवला कारण तिला गरज होती त्याची तिच्या बेडरूममध्ये म्हणून आईच्या बेडरूमसाठी वॉर्डरोब आणि ड्रेसिंग टेबल पाठवला. ड्रेसिंग टेबल त्यांनी ड्रेसिंग टेबल सारखा नाही यूज केला. ॲक्च्युली त्यांना फक्त वॉर्डरोबची गरज होती आणि दादांनी ऑलरेडी बेड नेला होता म्हणून मग फक्त ड्रेसिंग टेबलसाठी तर येणार नव्हते म्हणून मग त्यांच्यासोबत ड्रेसिंग टेबलसुद्धा पाठवून दिला. तर तो ड्रेसिंग टेबल त्यांनी किचनमध्ये ठेवलेला आहे, तुम्ही बघाल दीपालीच्या व्हिडिओमध्ये. आणि वॉर्डरोब तर आईच्या याच्यामध्येच ठेवलेला आहे म्हणजे बेडरूममध्ये.
तर त्यांचं ते चांगलं कामात येऊन गेलं. तर असं म्हणून हे मी घरी दोन वस्तू पाठवलेल्या होत्या. तर तुम्ही विचारत होते ना, म्हणून मी सांगितलं. म्हटलं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी व्लॉगमध्ये सांगेल, पण आतापर्यंत चान्सच नाही आला तो व्लॉगमध्ये सांगायचा. म्हटलं आता विषय निघालेलाच आहे, आता सर्व लावतच आहोत, तर सांगते की इथे असं पाठवलं गेलं होतं हे 2 वस्तू दोन्हीकडे. तर आता इथे चहा वगैरे घेऊन घेतो आणि जेवण करायचं नव्हतं, कारण मी तर आले होते पाणीपुरी वगैरे खाऊन, आणि यांना पण जेवायचं नव्हतं. यांचं ऑलरेडी पोट भरलेलं होतं, कारण खूप लेट जेवण केलं होतं यांनी, म्हणून. हो, चांगले वाटते. क्या है उसमें? काहीच नाही, पैसे आहेत. मी काय हे यशोदीचे पैसे आहेत त्याच्यामध्ये. बापरे, पैसा 20 रुपीज पैसा घे, पैसा घे बाबा तुझा, घे, मेहनतची कमाई घे तुझी. मैं अभी आणि देखती ही कितनी पॅकिंग है. झालेली आहे. माही ही पॅकिंग झालेली आहे. ठीक आहे. आई येणार आहे, आजी येणार आहे, यशोदी येणार आहे तिकडे अमरावतीला. बस बाबाच येणार नाही, कारण हो, तुम्ही मामाच्या याला ना त्या आल्या का? हा, त्या रिसेप्शनला आल्या होत्या ना तुम्ही माझ्यासोबत, मामाच्या रिसेप्शनला. नाही, मुक्काम नव्हतं केला, आपण रात्रीला निघून आलो होतो. तर हे झालेलं आहे, पॅकिंग झालेली आहे यांची. आता उद्याला मामाच्याकडे ती लग्न आहे ना, लग्नासाठी घेऊन चाललेली आहे सर्वांना. तर मग आता सर्वजण तिकडे 2-1 दिवस राहतील, मग परत आपलं आपा की बन यार. आहे. चला चाबी घेतली काय? मेरे पास में ही है. सर इशू शिवा चल माझा मोबाईल ठेवून मला. हे आधी मला काय नाही सांगितलं, मी थोडंसं करू लागलं असतं. काय कुठे उद्या जायचं आहे ना. तू थांब ना. शिवदादा येत नाही तर तू नाही येत मग. मी येतो. अरे शिवदादा येत आहे ना, चला. बारा वाजले म्हटलं, 12 वाजले. शू भीती वाटत आहे. तुम्हाला गोष्ट अरे आप्पाची बनेल. तुम्हाला जेव्हा मी इथे खेळत होती ना, सांगितलं होतं मी दिव्या रात्रीचा हे जे घर आहे ना, घरातून एक जाडलेली बाहेर पायी हाँ वो उसने बड़े तमाशे किए थे यहाँ पे फिर ऐसे. हाँ वही मम्मा को पता ही नहीं कुछ. चार्ली आर यू हियर? यस. मी लहान होती. मैं भी लहान थी. नहीं मैं बड़ी थी. मी माही छोटी होती, मी बडी होती. तिकडे गेलं काय वो किधर गए? भूती आपच्या जरा गाडी मम्मा. भातकुली वाले बोलेंगे इन लोगों को अभी सुबह होती इन लोगों की. हो ना, रात्रीलाच निघतो आपण. बाबा देखो कैसे दिख रहे हैं वहाँ से. मम्मा इधर देखो. मम्मा इधर बाहर 1 मिनट. ये देखो सेलिब्रेट डांसिंग लेडी. ये देखो ना वैसे दिख रहा है बैकग्राउंड भी. फिर बाबा को डांस करने के लिए बस 2-3 चला. हाँ सेम टू सेम फोटो है एक लड़की का. माही आज का हमारा लास्ट डे है क्या? समजलंच नाही. अरे पकडना. तुझ्याजवळ रात्री झोपायला देऊन दे ना. माझ्यावर बिलकुल यायचं नको तू रात्री. मम्मा अशी चिपकून झोपणार, अशी चिपकून. मम्मा नहीं, अगर आप रात को अश्विनी के साथ में सोए, रात को नींद से उठी आप, तो फिर आप इमेजिन करोगे फोटो वेगळी गोष्ट आहे. आई आजी हिने घाबरवलं हे वेगळी गोष्ट आहे. तिचे 1 वाजलेले, रात्रीचे 1 वाजता आम्ही बघा काय करत आहोत.
चुडेल. इकडे चहा, इकडे आईसाठी सरबत. काय झालं? हो हो हो. आईसाठी सरबत बनवून सुरू आहे. इकडे चहा. चला आताच रात्रीचं चहा पिऊ. एवढ्या झोप कसा लागणार आहे. पप्पा आणि मी जिंकला. चला अद्विक यांचं मस्त सुरू झालं.